ओ हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. ओ चित्ताचं हरण जेव्हा होतं ना समजत नाही. तुम्ही इथं एवढे माणसं बसलेत दादा, ज्यांच्या पोरी नांदाईला गेल्यात ना सासरी, जर तुम्ही कीर्तनाला आले आणि जर तुम्हाला पोरीचा फोन घरी पायऱ्या उतरता उतरता एवढा झाला ना, पप्पा आमच्या घरी थोडी भांडण झाली, तुमच्या जावायनं 2 तापटा मारल्या मला, हो असा कोणताच बाप नाही बरं त्याचं कीर्तनात चित्त लागेल. बाप एकच चिंता करतो, काय जायवी काय नाही जायचं. आता एवढ्या आया बसल्यात ना तुम्ही इथं, जर पोरगी एवढंच बोलली माडी बिन काय जाईन काय नाही, मन सासूनी लाई दी ना का काय त्या माणूसले मला येतात दडादड मारी, पण अर्थ पावर नाही येते माणसेच मग महाराणी मना सहित इस्ता काय खाल्ला पटेल असली नाही. मी बी टायाला लागू आते, नाही तर पहिले गण जाऊ दे. ऐका ना, जर पोरगी एवढंच बोलली आई मला मारलं, तुम्हाला सांगू का मातृहृदय आहे तुमचं, माय आहेत तुम्ही. मी येऊ द्या का महाराष्ट्रातला ज्ञान सिंधू कीर्तनकार येऊ द्या, तुमचं चित्त इथं लागणार नाही. तुमचं धड इथं असेल आणि चित्त मुलीच्या गावी कितलं मारो येवे काय बेरड घर भेटणं, हो बड म्हणा अंडेरनाथ हवे मग कधी असंच वाटेल ना तुम्हाला. पण एक लक्षात ठेवा, माणसाचं चित्त स्थिर राहत नाही. ये मन बडा चंचल है, इसे कितना मैं समझाऊं, इसे जितना समझाऊं उतना ही मचल जाए. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकल हाकल परी जात. महाराज हे मन हे स्थिर राहत नाही. पुन्हा तुमच्या चित्तातला सोपा विषय सांगू का महिला वर्ग, दसरा गेला रे गेला, दिवाळी किती दिवस राहते माझ्याच विचारा का म्हणे तुमले माहेर आहे का. तुम्ही असं 2 अंता करायला सण आईवर भेटणार तर 2 मैत्री असं विचार का माणसले आपल्या डोक्यावर 2 आहे आणि आपण माणसले असे हो काय म्हणस तू नवरा. तरी मी बाईसकडे ते की जण विचारणू असा ना पाहिजे सरकारने आपला खात्यावर पैसा दिनात नाही, या कुठे बी अंगच टाकतोच बुवा, या आवरावतच नाही. किती दिवस दसरा गेला रे गेला, किती दिवस राहते दिवाळी 20 दिवस. ताई मग कोणत्याही वयातली बाई घ्या, मध्यम घ्या, म्हातारी घ्या, सासूरवाशीन पोरगी घ्या, म्हातारीला जरी माहेर आठवलं ना तरी तिला आठवतं म्हणा भाऊ भासा आहेत, हो म्हणून माहेर आहे आठवतं ना. हो मध्यम वयातली बाई घ्या, तरी ती बाई सांगते नाही बहीण म्हणा भाऊ असं होतात, मन बाचा असं होतात, मन भाऊ जायच ना गण आडा देवढ्या गाया दिने होती पण शेवट त्याच चांगल्या होत्या. हो बोलतं ना माणूस. नंतर जी सासूरवाशीन पोरगी आहे तिचा एकच खेळ असतो, मनातला चित्तातला एकच तत्व खेळ असतं. जसा दसरा गेला 1-2 दिवस, तिसऱ्या दिवशी तिच्या मनात आता मी माहेर जसू, मन पोरसली बी कपडा लिसू, माल बॅग बी लिसू, या पोरसली जिन्नी पॅन्ट टी शर्ट त्याच ना बापली बी ती चट्टापंडा असता कपडा लिसू. हो आता त्याला गाल आलेच काही नाही. काय का मनातला विषय काय, मन काय चित्त सांगता येईल का. हो आपण मनातल्या मनात विचार करतो आई लिसू, जसं जसं येतं ना मग तसं लगे आपण पोरांना सांगतो. ज्या सासरवाशीन पोर येत ना त्या लगेच मुलांना दादा आपण मामानगाव जासू देख तुला ट्रॅक्टर बी लिसू, तुला जीप बी लिसू, तुला मोटरसायकल बी लिसू, हो तुला पप्पाला जेसीबी बी दिसू. मग हा मनातला विषय काय. तुम्ही असं म्हणू नका की आज शिकवल्याच्या घरी कीर्तन आहे बाबा म्हणून ते सांगितलं बरं, तसा काहीच विषय नाही. हो मनात मग ती पोरगी एकच सांगते हो आपण मामनगाव गोत का दादा आपण तुले ना असं इमान लिसूत. हो काहीही चालतं. का सांगते ती सासरवाशीन पोरगी, त्या पोऱ्यानी त्या किरकोळांनी त्या सासू बजावायला पाहिजे. मग त्या मुलाला ती पोरगी शिकवते भाऊ आपण मामनगावचा सूत, आपण मामनगावचा सूत. मग ते पोरग पयत पयत आजी पाजास, आजी मामनगावचा आहे आजी. मग आजीने बी ठिकाणावर गोष्टी करू ना. हो घरे घरने आजी असं कतच दोनत होतीस म्हणे ना अलग भाकरी खातीस. हो वास ना दोस नाही. मग ते नातू आते सांगितलं ना आजी आम्ही मामनगावचा असत. मग आजीने गुच्चूप ऐकायला पाहिजे ना. पण आजीनं चित्ता मग कुसबूस त्या मायनाबद्दल काटा काढा ना. हो मग
मग तो पोरगा सांगत आजी मामनगावचा असो ती आजी कशी करत उजबट रे मरी जायचो तडे बडा डाश्यात ती पोरत त्या भाकरी तापडता दोन विचार करत हवं म्हणा गाठे पट्टा डाश्यात आणि तुन घर माहितला का फॅन आणि यशाला आयली मग ते पोरग पडत त्याच्या मम्मी जवळ सांगतं आई आजी काय म्हणे ततडे बटा डाश्यात आजी काय म्हणे ततडे जाऊ नको ती पोर एकच सांग बुक दे तिला तिनं पहिला पण त्याच धंदा आहेत हातून बाप जर म्हण ताब्या मारताना तर कधी सांग तू याला कुली करले तुझा पण याला फिरी बवडी त्यानं माया त्यांना बापच लागच ना यांना डोळ्या पुढे मायबाप शिवाय दुसरं दिखत नाही रस्ता तर याचा खरं ऐका ना पुन्हा मग तो नातू काय करतो घरात आजीनं ऐकलं नाही का मग बाबांकडे जातो पण घरे घरनं बाबा इथला हुशार आहेत बाबा काटावर काटा काढतस आणि नातवाचं आणि बाबाचं असं नातं आहे नातवाचा पहिला जोडीदार बाबा असतो आणि बाबाचा शेवटचा जोडीदार ना त्या प्रेमाची चित्ताची व्याख्या लिहिता येणार नाही शब्दानं तो कागदात शब्द मांडता येणार नाही ते नातच वेगळे महाराज अहो अख्ख्या गावाला जो बाबा घाबरवतो ना तो बाबा गरनातुल व्यास म्हणजे घाबरत नाही ते आदरयुक्त प्रेमाचा जिव्हाळा आहे तो चित्तातली घालमेले ज्या बाबाला पाहून सारी लोक कोणी खुर्ची सोडून देईल कोणी खाट सोडून देईल गलीतनं जर चालेल तर सुना पदर घेतील त्या बाबाला घरी गेल्यानंतर नातू त्या मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये केल्यानंतर काय सांगत बाबा गोडा होय ना हो बाबा गोडा होय ना हो पट गावच्या बाबाला व्यस्त बाबा आता दकले शर्ट कुटील टांगतेस आणि त्या नातूपा गोडा होई जा आणि तो पोरगा ते टांग टाकी कॉलर धरी का गरमा चल मेरे घोडे टुनुक चल मेरे घोडे ती तथा आजी भाकरी तापडता विचार करत मी तर गरमा माणूस घुसताना दाखवता बाई हो माणूस घोडा कवाय जाया आणि मी तर जाया जमाना बैलच करी ठेवले म्हणजे मी नाही म्हणत बरं असं ती आजी म्हणत तसं मग ती आजी त्या भाकरीस ना हात तसाच राही दकाले यस आणि मग डोक्याला हातला हो माय हो माणूस घर मा या नातूपा गोडा होई घ्या मग आजीला चित्तात मागच्या गाठी असतात त्या मागचं आठवतं कसं होतं बहिणी माणूस ना स्वभाव इथं इथलं तिथलं बी भाजी खायरी आली नाही इथं येन माय बी नाव बी कडा याची गली मग फेकू करे आणि अहो माणूस कुशाल गोडा होई घ्या मग आजीला ते मागचं आठवतं ना आजी त्या नातूला काय सांगत भाऊ दादा या गोडा चांगला कुदाड बरं पहिले बोलता खय करे चांगली बारीक काढीले ठोकीले आवरायनी बरं मग तो बाबा विचार करत निवाई गुबा मी तुम ना मा आता देखील ऐका ना तसं विशेष प्रेम आहे जर तो नातू बाबाजवळ पडत गेला बाबाला सांगतो तो बाबा आम्ही मामानगाव जाऊयात बरोबर बाबा विरोधात्मक कधीच फॉर्म भरत नाही बाबा नम्रतेने प्रवेश करतो पक्षात कसं माहितीये बाबा काय सांगतो भाऊ मामानगाव जावाय तू कवाय जावाय तू जाणार आहे तू मग तू ना आजिल बिली जायचो बाबा मग तो नातू म्हणजे अरे आम्ही 3च चाव्याला चाललो रे ओ भो तू आयर तून पाच ठेव तू आयर देऊ तू आयर तू पाच ठेव एक लक्षात ठेवा पण जशी दिवाळी येते ना 2-4 दिवस 5 दिवस राहिले का ती पोरगी डबे भरते शंकरपाडा डबा बी भरीना लगेच माणूसले सांगे दका वन कर नका बरं म्हणे या दोन्ही का 2-4 शंकरपाडा तोंड टाकले गल्लाच पाणी पिले लगेच मुरमुरे खाता नाही काय सांगेल तुम्ही आता या मुरमुरा फेक जा नका चांगलं पाणी मी तर कारण तुम्ही फक्त बाई गाव जाऊ द्या बाई गाव जाऊ द्या मग आपला घर मुरमुरा द्या का तुम्ही जावरीस बी मुरमुरा वाटवर बी मुरमुरा संडास बाथरूम बी मुरमुरा पहिली पायरीवर बी मुरमुरा जर ती बाई गावते गुन्ही ना पहिली पायरी पहिन तर गरमा घुसताना ती बाई विचार करत आमना गरमा कसं उप मुर्द फिरणं होई बी इथला मुरमुरा आहेत बा जसं ती पोरगी माहेरी जाण्यासाठी तयारी करते आज काही उद्या काही माणसाला सांगते जसं माहेर जवळ आलं जवळ येता चित्ताची घालमेल होता जाणार तोपर्यंत ती पोरगी बोलते बाई हो